नगरमधून पहिली ट्रेन अयोध्याला आम्ही हिरवी झेंडी दाखवून त्याला ग्रीन सिग्नल दिला आणि मला वाटतंय काही पहिली ट्रेन असल्या कारणाने यानंतर टप्प्याटप्प्याने जे भाविक ज्यांचं वय 60 वर्ष आहे त्यांना आर्थिक परिस्थितीनुसार अयोध्यासारखे चारी धामसारखे किंवा बौद्ध गया असेल अजमेर असेल ज्या धार्मिक स्थळ आहे त्या सर्व धार्मिक स्थळात सर्व धर्मी ही योजना आहे। या योजनेचा लाभ सर्व ज्येष्ठ नागरिक 60 वर्षाच्या वयापर्यंतच्या पुढचे लोक घेतील अशी मला अपेक्षा आहे आणि टप्प्याटप्प्याने सर्व गोरगरीब शेतकरी शेतमजूर दलित पीडित प्रत्येक माणसाला या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ही योजना चालू केली। त्याला जे काही आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय देवेंद्रजी आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी संमती दर्शवली आणि कॅबिनेटने हा क्रांतिकारी निर्णय घेतला। गोरगरिबांच्या ज्या अपेक्षा असतात त्यांची आर्थिक परिस्थितीनुसार त्यांना न्याय मिळावा या अपेक्षाने आज आम्ही ही पहिली ट्रेन सोडली। आज सर्व आनंदित लोक चालले। याचा माझ्यासारख्या या संभाजीनगर जिल्ह्याचा पहिला पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि 800चा हा जत्था रवाना झाला। जय श्रीराम बोलायला पाहिजे। श्रीराम आपल्या या देशाचे नव्हे एक जगाचा आगळा वेगळा एक शक्तिपीठ आहे की ज्याच्या नावामध्येच एक शक्ती येते आणि आपोआप माणूस चार्ज होतो। जय श्रीराम। नाही आता संजय राऊतला एक ट्रेन मध्ये आम्ही मुंबईमधून त्यांना पवित्र करण्यासाठी श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्याला स्पेशल ट्रेनने त्याचा भाडाही आम्ही भरू आणि पाठवू। फेब्रुवारीमध्ये देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी अयोध्येमध्ये राम मंदिराचं लोकार्पण केलं आणि तेव्हापासून अनेक वयोवृद्ध लोकांची इच्छा होती की आम्हाला रामाच्या दर्शनाकरता जायला मिळावं आणि ह्याचा सगळ्याचा विचार करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी कॅबिनेटमधून ही मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजना जाहीर केली ज्या माध्यमातून 30,000 रुपये प्रत्येक व्यक्तीला देशातल्या कुठल्याही तीर्थस्थानाला जाण्याकरता ती निधी उपलब्ध करून दिला आणि ह्या सगळ्याचा भाग म्हणून आज छत्रपती संभाजीनगरमधून जवळजवळ 800 लोक हे अयोध्येला श्रीरामाच्या दर्शनाला गेलेले आहेत आणि ज्या भावना या लोकांच्या होत्या की साहेब आमच्या आयुष्यातलं जे एक इच्छा होती की मरायच्या अगोदर एकदा राम मंदिराचं दर्शन घ्यायला पाहिजे आणि ती इच्छा आज माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या या मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेच्या माध्यमातून त्यांची आज पूर्ण होते। मी सर्व भाविकांना सर्व जे आज रामाच्या दर्शनाला चालले त्यांना हा जो प्रवास आहे हा त्यांचा सुखरूप आणि आनंदात हो आणि त्यांचं दर्शनही आनंदात हो हीच त्यांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि आमच्या पूर्ण मंत्रिमंडळाचं मी आभार मानतो की अशा सामान्य नागरिकांना गोरगरिबांना ज्यांना जायचं कसं हे माहीत नसते किंवा तिकीट कसं काढायचं तिकडच्या दर्शनाची कशी करायचं ही सगळी व्यवस्था शासनाने करून दिल्याबद्दल मी शासनाच्या वतीने सगळ्या या भाविकांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।